नमस्कार, मी नजीर मुलानी, ऑल इंडिया रिपोर्टर, वसई विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार, मुंबईतील ठेकेदाराला ठेका दिला गेला फवारणीचा. त्या ठेकेदाराचे सुपरवायझर मुख्य कार्यालयाला बोलवले गेले. त्यावेळेस चर्चा करताना मनसेचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष विजयजी मांडवकर आणि पदाधिकारी यांनी केलेले सवाल सुपरवायझरना स्वतःच्या कंपनीचेही नाव माहीत नाही, ऑफिसही माहीत नाही, हे स्वतःच्या तोंडाने सांगतात. महानगरपालिकेला खरोखरच फसवण्याचे काम करतायत का? काय मोठा प्रश्न पडला आहे. नक्कीच हा ठेकेदार आहे की नाही हे मनसेच्या पदाधिकारी समोर उभा आहे. पाहू शकता आपण ठेकेदाराचे सुपरवायझर काय बोलतात. कामगारांचे आय कार्ड नाही आहे त्या महानगरपालिकेत. बॉम्बेचा कॉन्ट्रॅक्टर आहेत का? हो, मुंबईचे कॉन्ट्रॅक्टर औषध फवारणी नवीन. हां, सचिन कोणतरी रिस्पॉन्स का देत नाही? ती दोन व्यक्तींना मी वारंवार बोलतोय. मी म्हणजे चिटणीस आहे, मी ऑल इंडिया रिपोर्टर आहे. असताना देखील तुम्ही 2 माणसाला तुम्ही ऍडजस्ट करू शकत नाही. त्यांना पगार नाही, या सगळ्यांना पगार नाही दिलाय. त्यांना पगार नाही, त्यांना आय कार्ड नाही आणि अधिकाऱ्यांचं काही तुम्ही ऐकत नाहीये. मुकणे साहेबाला काय पाणी कमी समजायला लागला तुम्ही लोक. मोकळ्या कुठे मोकळं साहेब मुख्य साहेब हो साहेब. तो माणूस फिरून नुसतं तेच करणार साहेब. 2 ते 3 दिवसामध्ये ह्याच्यावर डिझाईन 30 पर्यंत होते. तर मी काय म्हणतो, यांच्याकडून लिहून घ्या ना, सह्यांचाच मी देऊ द्या आपल्याला. आपल्याकडे प्रूफ राहील ना. नाही किंवा तुम्ही द्या की महानगरपालिकेच्या वतीने आम्ही यांच्याकडून करून घेऊ. नाही, आता अशोर केलेलंच आहे ना. हे अश्युअर गॅरंटी नाही. तर यांची ओळख नाही. हू द्या, हू इज, ही डोंट हॅव आयडेंटिटी. You don't have identity card as well as visiting card. You have? You don't have. मी कसं काय यांच्याकडे बोलू? He also you don't have. You don't know the house of that contractor. कसं काय यांच्याकडे बोलू? 3 करोडचं पेमेंट करते महानगरपालिका यांना, आणि त्याचं नामोनिशाण कोणाला काय माहित नाही. आम्हाला तर, मी तर ओळखत पण नाही, कामगार पण ओळखत नाही कोण आमचा मालक आहे. त्यांनी ना आयडेंटिटी दिली. आपण रजिस्ट्रेशन तरी आहे का तुमचं? रजिस्ट्रेशन आहे पीएफ ऑफिसला? तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टरचा मेन माणूस असताना तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला गेलं तर तुम्हाला उत्तर पाहिजे तुमच्याकडे अवेलेबल. साहेब, मला एक गोष्ट सांगा. आता यांच्या प्रश्नावर आपण जे प्रश्न विचारतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का? मी त्याला फक्त एवढंच विचारतोय की बाबा तुम्ही इकडचे मॅनेजर आहात, तुमचं व्हिजिटिंग कार्ड साहेबांकडे ठेवा. दाखवा, याला व्हिजिटिंग कार्ड म्हणतात. ते किमान तुमच्याकडे दिलं पाहिजे. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही गिनती घेत नाही तुमच्या अधिकाऱ्यांना. माझ्या 9 प्रभागाला सरळ बोलतोय, कुठल्याही गिनती घेत नाही, गिनतीच घेत नाही. मुकणे साहेबाला असं त्या बॉलसारखं फेकून देतात, कोण ऐकत नाही. हां, आई विभागाला पाटील साहेबांशी बोललो मी, जवळजवळ 25 झालं पाठपुरावा करतोय. ते 2 जण आहेत. मी रिक्वेस्ट केले, पवार साहेबांशी भेटलो, मंगळवारी भेट बी झाली माझी. घेतलं ना. आणि कोण आहे?
अजून एक आहे, 2 माणसं आहेत. मी रिक्वेस्ट केली. नावं घेऊन त्याचं पण पेमेंट चालू करा. आपण त्या दिवशी तुम्ही आणि कामावर पण वाढून घेतलं? हो. तुम्ही सांगितलं का त्यांना? त्या काल दिवशी मी साहेब गेलेला. आले होते. साहेबांनी हो पण सांगितलं. कोणच गिनती घेत नाही आमच्याकडे नाहीये. मी फोन बी केला. तो काय बोलतो माहिती का, माझं काय नाही बोलतो, मी नाही घेऊ शकत बोलतो, असं बोलायला लागला परत. तेच सांगितलं मी त्यांना. तुम्ही मला दिसून फोन तर परत गेला लावून द्या, त्याच्याकडे. मी सांगतो बाबा. अरे मग तुझा फोन नाही उचलत का तो? एक मिनिट आत्ताच सांगितलं ना मी तुम्हाला एकदा तो विषय संपला तिथे. ठीक आहे. त्याने त्याच्याकडे जायचं, त्याला फोन करायला लावायचं. आणि एवढं याला कामावर पण तुम्ही आता direct फोन फोन लाव सांगा त्याला. आता लाव फोन. आणि त्याला कामावर पण कंटिन्यू करून घ्या. आता लाव फोन. आणि यांची लिस्ट बाहेर नाव आहेत, हा काय विषय आहे? पक्ष म्हणून बसलोय ते, समजलं का? त्या भाऊ बिऊने पळवलं इकडून, वेडा म्हणून नाही बसलोय. आज शेवटचं सांगतोय, नादी नाही लागायचं. नको त्या गोष्टी पक्षाच्या बद्दल बोलायच्या नाही. आणि मी आज सगळ्यांचं भलं करणार, समजलं का? अरे आजपर्यंत दुसऱ्या दिवशी काढायला लावायचे यांना. आज उभे आहेत ते ताडमाने. कधी महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आले नव्हते, मी घेऊन आलो. आलं का लक्षात? ताकदीवर नाही जायचं. मग खळखटाय घेतं आम्हाला. तू एकाला पण तुला ठेवा, दोघांनाही काढायला लावेल ताबडतोब. एकाच कोणाचं नाव नाही लिस्ट आता ते काम करतात पण त्यांचं वेडे काय समजतात का आम्हाला? सकाळी आम्ही नाही, कामगारांनी सगळे सांगितलं ना. ती खोटं बोलतील का? आम्हाला कामगारांवर विश्वास आहे. पक्षाच्या बद्दल कोणी बोललं ना, तिकडेच मारायचं मी धरून. सगळ्या कामगारांना सांगतो, तिथेच मारायचं. कोणी असून देतो. कोणी ह्याच्यापैकी कोणी ह्याचा मुकादम पण असू दे, मी सांगतोय. अरे शेट असू दे, ठोका झालं त्याला. मग बघू आपण आपण ते काय ऐकून होईल घेत ते. नाही. हे काय, एक तर तुम्ही सरळ नाही आहेत, तुम्ही पेमेंट देत नाहीत वेळेवर, तुम्ही त्यांना आय कार्ड देत नाही, तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट लेटर देत नाही. अरे अशी कहाणी, कंपनी मोठी दाखवता काय, तर तुमच्या सगळ्यांचे काय इंटरव्ह्यू होईल? काम केलेल्या माणसाचा इंटरव्ह्यू, आयडीचा नवीन सिस्टम का? एप्रिलचा किती तारखे बंद होईल पुढच्या महिन्यात? चला फोन करू. बाबांच्या सहित साहेब कॉन्ट्रॅक्टरवरती जातीने लक्ष घाला, कारण आपली मनमानी करतात ना, ते झाली नाही पाहिजे. असं वाटतं की ती स्वतःच्या खिशातले पैसे टाकतात, महानगरपालिका पैसे देत नाहीये, असा हिशोब झाला तो. एक गोष्ट मला सांग, कंपनीचं जे टेंडर आहे, जे पेपर वर्क आहे, म्हणजे ते मेन कॉन्ट्रॅक्टची आम्हाला इन्व्हॉल्वमेंट नाही. आम्ही काय ते बघितलं नाही. पण तुमची तरी ऑर्डर असेल ना, तुम्हाला तरी ऑर्डर दिली असेल ना. तुमच्या नियुक्तीची ऑर्डर, आमचे पण पोस्टिंगची ऑर्डर, आमचे पण अपॉइंटमेंट लेटर वगैरे ते सगळं आम्ही जे HR कन्सल्टंट जे दिले आहे त्यांचे लेबर लोकांचे आमचे अरे तुम्ही याच्यासोबतच सगळे रिक्रूट झालेले आहेत का? नाही हो, ही कंपनीची माणसं आहेत. ही कंपनीची माणसं आहे. नोकरीला किती दिवस होती कंपनी? पण त्याचं म्हणजे कंपनी फॉर्म कधी द्यावा म्हणजे फॉर्म झाली कंपनी आता म्हणजे वसई विभागामध्ये आली कंपनी फॉर्म अराउंड 1 month back, हे तुझं स्टेटमेंट आहे हा? तू कोणाजवळ बोलतोस माहिती आहे? जबाबदार अधिकारी इकडे जेव्हा मी आणि एका युनियनचा सगळं recording आहे? बोलतोय. गाड लावून टाकेल. लक्षात ठेव. 1 month back तुमची कंपनी रजिस्टर्ड झाली. रजिस्टर झाले. मी माझा बोलतोय, मी अराउंड 1 month back कंपनी जॉईन झालो. काय बोलतो? म्हणजे 10 वर्षापासून आहे, समजा. कंपनीचं मला म्हणजे कधीपासून आहे ते मी कंपनीबद्दल मी आता join झालो. मी आता जॉईन झालो. तू 1 महिन्यापूर्वी जॉईन झाला नक्की? नक्की 1 महिन्यापूर्वी join. हा त्याच्या अगोदर असेल तर नाही बघा. नाही तू मी पहिले तिथे म्हणजे बॉम्बेला आपण जे ऍडमिट करत होते, वर्क ऍडमिट करत होते, की इथे पण मला पण म्हणजे फर्स्ट मंथ चालू झालं. कुठे बोलतोय? अरे मुंबईला तिथे मी जास्त नाही म्हणजे 6-7 महिने तिथे आता सेम कंपनी तिथे मी वर्क ऍडमिट कुठे पण ऍडमिट कुठे आहे कंपनी मुंबईला? सर दादर दादरला कुठे? तुम्ही काय तुम्हाला देतो. अरे वा, तू जायचा कंपनीत जायचा? नाही, मी फक्त वर्क पेपर वर्क कसं असतं ना त्यांचं तेच अरे पण कंपनीत जायचा का? नाही म्हणजे मी स्वतः नाही जायचं असं. इथं काय जरी झालं का आपला तर काय साहेब मला हे सांगा. आता हे जे बस इतना ही. जुल्म से जंग जारी है, अब किसकी बारी है? देखते रहिए न्यूज़ चैनल नज़ीर मौलानी. लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें. थैंक यू.